आप की अदालतमध्ये गायक अनुप जलोटा यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सना धोका दिला. अनुपजी, तुमचे फॅन्स तुम्हाला ओळखतात. तुम्ही भजन ऐकवलं, मीरा हो गई मगन. तुम्ही गाता जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. तुम्ही गात असता आँख वो जो शाम का वर्णन किया करे, हे शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. हो, पण जेव्हा तुमचा तोल गेला जसलीनच्या दिशेने आणि तुम्ही म्हणत आहात की ही रचलेली स्टोरी आहे, तर मग रचलेली लव्ह स्टोरी ज्या प्रकारे चालली त्यामुळे फॅन्सना खूप दुःख झालं. फॅन्सना का दुःख झालं? अरे आम्ही तुम्हा लोकांना तिथे एंटरटेनमेंट नाही केलं का? तुम्ही म्हणत आहात की तुम्ही या संधीचा वापर केला जसलीनला फेमस करण्यासाठी. बघा, हे तर मी तिला आधीच म्हटलं होतं, तू माझ्यासोबत आलीस तर तुझं नाव होईल. आणि ते झालं, कारण तिनेच मला अप्रोच केलं होतं, मी तिला अप्रोच केलं नव्हतं. जसलीन आणि जसलीनचे वडील यांनीच मला अप्रोच केलं होतं की तुम्ही या, तर यामुळे जसलीनला खूप फायदा होईल. आणि फायदा झाला. सगळ्या जगाला माहिती आहे यामुळे फायदा झाला. आणि जर तुम्ही लोक समजत आहात की त्यामुळे नुकसान झालं, तर मी खरं सांगतोय की हे नुकसान नाहीये. लोक मला माझ्या संगीताशी तुम्ही देणं-घेणं ठेवा, माझं संगीत ऐका. हेच संगीत तुम्ही उद्या पुन्हा मधुरतेने ऐकाल, तुम्हाला चांगलं मग वाटेल. त्यांचे बाबा हेच तर म्हणत होते की बिग बॉस मध्ये जातील, गुरु शिष्य जातील, तिथे रियाज करतील, तिथे गाणं गातील. पण तिथे तर हो. काही आणि वेगळंच काय? चालू होतं. नाही नाही, असं काहीच नाही केलं. आम्ही गाणं गायलं. आम्ही तिथे रियाजच केला. हे असं गालावर गाणं गायलं नाही, होतं एक तुम्ही? अरे एक जर तिने इथे मला दिली, मी म्हटलं दुसरा रिकामा आहे, दुसरं कोण येतंय? हे सगळं मस्करी होत होती आणि एक चांगलं एंटरटेनमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आणि ते झालं. संपली आता आता गोष्ट. गालिब ने म्हटलंच आहे ना की ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए कि आग का दरिया है और कूद के जाना है. आणि मी तुम्हाला दुसरं काहीतरी ऐकवू यावर. जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं, जिंदगी से. आणि हा एक शेर माझ्यासाठी. चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, आईना झूठ बोलता ही नहीं, आईना झूठ बोलता ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं. आता चूक काय ते मी तुम्हाला सांगतो. सांगा सांगा. ज्या जसलीन बद्दल तुम्ही बोलत आहात, तुम्ही म्हणताय की तिच्यामुळे तुमच्या फॅन्सची निराशा नाही झाली, तुमचं नाव नाही खराब झालं. 2013 मध्ये त्यांनी एक फिल्म केली होती. फिल्मचं नाव होतं द डर्टी रिलेशन. ही ऑलमोस्ट सॉफ्ट पॉर्न सारखी अडल्ट फिल्म आहे जी त्यांच्या वडिलांनी बनवली होती. तर तर तुम्ही पाहिली होती ती नाही, फिल्म? मी नाही पाहिली, पण मला माहिती आहे ते बनवली होती. तरीही तुम्ही त्यांच्याबरोबर जाणं स्वीकारलं? का? माझं तर एक शिकवण्यापर्यंतच नातं होतं. ते आजही आहे. उद्याही जर आली तर उद्याही शिकवेन मी. मी तुम्हाला सांगू, जर काय शिकवणार? उद्या जर राखी सावंत सुद्धा एक मी तुम्हाला कमालीची गोष्ट सांगतो. उद्या जर राखी सावंत देखील गाणं शिकायला आली तर मी शिकवेन. हे बघा, मला काही देणं घेणं नाहीये ती काय करते, काय बोलते, काही देणं घेणं नाहीये. मला देणं घेणं याच्याशी आहे की जर कोणाच्या मनात संगीताबद्दल प्रेम आहे, त्यांना शिकायचंय, या, बसा, शिका. अनुपजी, ज्याला संगीत शिकवायचं असेल त्याची काही पार्श्वभूमी बॅकग्राऊंड सुद्धा बघायला हवी ना. 2016 मध्ये 2 वर्षांआधी आणखी एक फिल्म तिच्या वडील आपल्या मुलीवर फिल्म बनवत आहेत आणि फिल्मचं नाव आहे डर्टी बॉस. आणि त्यामध्ये एक वयस्कर माणूस आहे आणि तो या तरुण मुलीच्या चक्करमध्ये असतो. तर लोक म्हणतात की हीच स्टोरी आहे. ती पण मी नाही पाहिली. पण मी चक्करमध्ये वगैरे तर नाहीच आहे, प्रश्न उठतच नाही. चक्करमध्ये मी दोन्ही फिल्मी नाही पाहिल्यात, पण मला माहिती आहे की या दोन्ही फिल्म्स बनल्या आहेत, हे मला माहिती आहे. संगीत शिकायचंय, संगीत शिका. मला बाकी गोष्टींशी काही देणं घेणं नाही, त्याच्याशी काही संबंध नाही माझा. कोणत्या गोष्टींशी संबंध नाही आणि कशाशी आहे? माझा संबंध आहे की तुमच्या मनात आवड किती आहे. बघा, माझ्या घरी मी एक गुरुकुल चालवतो. सकाळी 9 वाजता माझ्याजवळ स्टुडंट्स येत असतात आणि 12:30 वाजेपर्यंत ते शिकत असतात.
ज्या दिवशी मी असतो मी शिकवतो, ज्या दिवशी मी तिथे नसेन माझे सिनियर स्टुडंट्स तेव्हा शिकवतात. कोणाकडूनही एक पैसा घेतला जात नाही. उलट माझी अट अशी असते की कोणीही गिफ्ट आणू नका. एकदा काय झालं, एक जण खूप मागे लागला होता की मला काहीतरी तुमच्यासाठी घ्यायचं आहे. कोणती मिठाई घेऊन येऊ? मी म्हटलं 2 किलो भेंडी घेऊन या. ती खूप वापरात येते. मला भेंडी खूप आवडते. तर मी मनाई करतो लोकांना की काही नकोय मला. मी संगीत शिकलोय, संगीताने मला खूप काही दिलंय आणि तेच मला लोकांना वाटायची इच्छा आहे. तुम्ही गायलेली गझल आहे, त्याचे काही शब्द मी नोट केले. अश्कों ने रख लिया तेरे प्यार का भरम, दामन पे आ रहे थे फिर भी ठहर गए, जो जुर्म जिसमें दोनों बराबर के थे शरीक, इल्जाम जितने भी थे हमारे सर गए. ही तर गझल आहे, ज्याने लिहिली आहे त्यांनी आपल्या मर्जीने नाही, लिहिली नाही, आहे, मर्जीने पण तर चांगली लिहिली, आहे. ती तर आतमध्येच राहिली. आरोप तुमच्या माथ्यावर येत आहेत. आरोप जर नसते तर मी इथे असतो. इथे यासाठीच तर मला बोलवण्यात आलंय. पण एका गोष्टीचं माझ्याजवळ उत्तर आहे आणि अगदी खरं उत्तर आहे आणि त्याच शेरच्या शब्दांप्रमाणे की की चाहे सोने की फ्रेम में जड़ दो आईना झूठ बोलता ही नाही. तुम्ही मला जे विचाराल तुम्हाला त्याचं खरं उत्तर मिळेल. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न हा. विचारायचे एक एक करून. हा तुम्ही. जेव्हा हे प्रकरण आलं होतं मीडियामध्ये, तर जसलीनच्या वडिलांनी म्हटलं होतं की ते खूप डिसअपॉइंटेड आहेत या गोष्टीवरून, कारण त्यांनी त्यांच्या मुलीला तुमच्याकडे संगीत शिकायला पाठवलं होतं. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही आणि ते कन्यादान कराल, यात किती तथ्य हा. आहे? जेव्हा त्यांनी हे म्हटलं तेव्हा त्यांना काही माहीत नव्हतं की मी माझ्या मनामध्ये काय आहे जे मी येऊन लोकांना सांगेन. त्यांच्या मनामध्ये असं होतं की हे लोक आम्हाला धोका देऊन आत गेले. त्यांच्या मनामध्ये असं होतं. मी आल्याबरोबर त्यांना हे सांगितलं की तुम्हाला लक्षात आहे ना की जायच्या आधी आपण तिघांनी ठरवलं होतं की एक गुरु शिष्य जातील. त्यांनी म्हटलं हो. तर मी म्हटलं त्याच प्रकारे तर जायचं होतं. तिने काहीतरी वेगळं सांगितलं. आणि काय तुम्ही कधी पाहिलं आहे मला जसलीन बरोबर? त्यांनी म्हटलं नाही पाहिलं. मी म्हटलं मग तुम्हाला असं कसं वाटलं? तर त्यांच्या मनामध्ये असं आलं की ही अगदीच चुकीची गोष्ट आहे आणि त्यांनी माझ्यासोबत बसून ही गोष्ट म्हटली की आता जसलीनचं जेव्हा लग्न होईल तर कन्यादान आपण दोघं एकत्र मिळून करू. अनुपजी, लोकांना असं वाटतंय की जसलीनचे वडील, जसलीन, अनुप जलोटा सगळ्यांनी मिळून हे रचलं, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी एक ड्रामा क्रिएट केला होता. अजिबातच नाही. जे खरं आहे ते आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं. पुढे तुम्हाला हे कळेलच. आता काही असं नाहीये की लगेच उद्या जग संपणार आहे. आता 30 डिसेंबरच्या आधी जसलीन पण बाहेर येईल आणि तुम्हाला अजून कळेल कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही भेटत होतो हेही तुम्हाला कळेल. कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही जात होतो हेही तुम्हाला कळेल. येऊ द्या मग तर तिला तुम्हाला विचारा. असं वाटत आहे की या ड्रामामध्ये तुम्ही सहभागी नव्हता, जसलीनने आणि बिग बॉसच्या लोकांनी मिळून हा ड्रामा रचला ज्यामध्ये रिलेशनशिप अनाऊन्स झालं? मला नाही माहित की कोण कोण सहभागी आहे, पण जसलीनने जे उत्तर दिलं होतं तिथे ते अजिबात आम्ही लोकांनी ठरवून केलेलं नव्हतं. आता तो कोणी निर्णय घेतलाय, कोणी म्हटलंय, त्या आल्यावरच तुम्हाला हे कळेल आणि क्लिअर होऊन जाईल. पण माझ्या मनात जसलीनसाठी कोणत्याही प्रकारचा कोणताही रोमॅन्टिक अँगल नाहीये. 000 आहे. खूपच बोरिंग करून टाकलं तुम्ही स्टोरीला. कुठे बोरिंग केलंय? आता अजून तिचं येणं बाकी आहे ना, मग पुढे चालणार आहे ही स्टोरी. बोला. माझा प्रश्न असा आहे की आधी आलिया भट्टचे जोक्स खूप फेमस होत होते, पण जेव्हापासून तुम्ही बिग बॉसमध्ये गेलात तेव्हापासून जलोटाजींचे जोक्स खूप येतात. तर तुम्ही एखादा जोक ऐकलाय तुमच्याबद्दल आणि तुमचं काय म्हणणं आहे मी त्याबद्दल? एक जोक ऐकलाय ज्यामध्ये मोदीजी माझ्यासमोर असे उभे आहेत आणि ते असं म्हणतायत की तुम्ही आल्यामुळे हा जो पेट्रोल आणि डिझेलची जी समस्या होती ती लोक विसरलेत आता काही दिवसांसाठी. एक एक जोक जो मस्करी खूप फेमस अशी झालाय. छापली गेलीये की ज्या वयामध्ये लोकांना चक्कर येऊ लागते त्या वयामध्ये जलोटाजींनी चक्कर चालवलं. आता मी तुम्हाला एक कमालीची गोष्ट सांगतो. एक गोष्ट सांगू मग तुम्ही कंटिन्यू ठेवा. मी 65 वर्षांचा आहे आणि तिथे जितके लोक होते ते 35च्या वरती नव्हते. सगळे रोज डॉक्टरांना बोलवत होते. डॉक्टरांना रोज भेटत होते. कोणाला कसला त्रास, कोणाला कसला त्रास. मी एक दिवस पण डॉक्टरांना नाही बोलवलं. 1.5 महिना. कारण मला स्वतःला निरोगी ठेवणं माहिती आहे. मी तिथे एक दिवसही माझ्यासाठी कोंबडा नाही वाजला दिवसात. मी झोपलोच नाही दिवसा, कारण मी रात्रभर चांगल्या प्रकारे झोपायचो. आणि तिथे परिस्थिती ही आहे की जेव्हा आम्ही झोपायचो
ते लोक बाहेर जाऊन मग आपलं प्लॅनिंग सुरू करायचे, रात्रभर जागायचे. हा कोणता प्रकार आहे काम करण्याचा? अरे हा प्रकार हेच तर आम्ही त्या लोकांना दुसऱ्या दिवशी शिकवायचो की यार रात्री झोपत जा, दुसऱ्या दिवशी सकाळी प्लॅनिंग करा. हा तिथे खेळ चालू राहायचा हुजूर. आता या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी म्हणण्यासाठी आहेत, हे अफेअर दाखवण्यासाठी. ऐकलंय की खूप पैसा मिळाला तुम्हाला. बघा असं आहे की मी इथे तर कॉन्ट्रॅक्ट डिस्कस नाही करू शकत, पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो, आणि ते पण खरं आहे, की मला बिग बॉसमध्ये गेल्यामुळे फायनान्शियल लॉस झाला. मी जे कमवत आहे त्यापेक्षा मला प्रत्येक आठवड्याला कमी पैसे मिळायचे. फायनान्शियल लॉसमध्ये मी गेलो, पण मला त्यामुळे काही फरक नाही पडला, कारण मी म्हटलं त्याच्यानंतर आपकी अदालतमध्ये जाऊन खूप मजा येईल. तो जो लॉस आहे आम्ही रजतजींकडनं घेऊ.